कोमल दामिनीच्या रूममध्ये बसल्या होत्या. दामिनीने ज्योतीला आणि अमृताला सगळं हलकी हकीकत सांगितली होती. तरी मला आधीपासूनच डाऊट येत होता या दोघांवर की नक्कीच यांचं काहीतरी सुरू आहे असं आता ती म्हणत असते. आजोबांना आता बरं वाटतंय, तर आता आजोबांना घरी घेऊन देखील आलेले आहेत. तर रोहनला आता सगळ्यांनाच काहीतरी सांगायचं असतं, तर सगळेजण ऐकत असतात. तर रोहन सगळ्यांसमोर म्हणतो की मला लग्न करायचं आहे. हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला होता. मुलगी मी बघितली आहे बाबा. रोहनच्या तोंडून हे शब्द निघायची देरी की इकडे घरातल्या सगळ्यांना हा दुसरा धक्का होता. काय? सगळे आता त्याच्या अंगावर जाऊन ओरडतात की रोहन दचकूनच खाली पडतो. केली काशी? वाट लागली आता. बोलतच अनिल कपाळावर हात मारून घेतो. दामिनी आणि ज्योती पण घाबरून जातात. सगळं काही असं समोर येईल असा विचार तर त्यांनी पण केला नव्हता. कोण कोण मुलगी आहे? कुठली आहे? आणि हे सगळं कधी कसं झालं? तू एवढे दिवस आमच्यापासून लपून कसं ठेवलं? सगळेच शॉक होते. रोहनकडून त्यांना अशी जी आहे ती अपेक्षा नव्हतीच. हा एक वेळ राहुल याच्या जागेवर असता तर कोणाला एवढं काही वाटलं नसतं. पण रोहन एवढा शांत आणि समंजस होता. अगदी लाजाळूचं झाड. एकामागे एक त्याला सगळे प्रश्न विचारून हैराण करत होते. त्याचनंतर बिचारा आता पण गोंधळून गेला होता. कशी वर्षी हिंमत केली होती बोलायची ती क्षणात माती झाली होती. त्याच्या तोंडून शब्द पण फुटत नव्हता. आधारासाठी तो अनिलकडं बघतो तर अनिल तर बाकीच्यांपेक्षा जास्त रागात दिसत होता. 1 मिनिट शांत व्हा सगळ्यांनी. सगळ्यांची बडबड चालूच होते की आजोबांचा कडक आवाज सगळ्या आवारात घुमतो. तसे सगळेच एकदा आजोबांकडे बघतात आणि शांत होतात. दुनियेला तमाशा दाखवत आहात का? चला घरात व्हा सगळ्यांनी. घरात बसून काय निर्णय घ्यायचा आहे तो घ्या. रोहन चल घरात ये. आजोबा सगळ्यांना बोलतात. तसे सगळे एक एक करून हॉलमध्ये जमा होतात. हॉलमध्ये नकळत दामिनी अनिलच्या बाजूला जाऊन उभी होत राहते. घरातलं एकूण वातावरण बघत तिच्याही नकळत ती अनिलच्या जवळ उजव्या हाताच्या बोटात तिची बोटं घुमते. तसा अनिल तिच्याकडे बघू लागला. त्याची ती खिळखिळी नजर बघून दामिनीचं पण लक्ष त्याच्याकडे जातं आणि त्याच्याकडे बघताच तिला समजतं की तशी ती त्याला रागीट लूक देऊन हलकासा त्याला हात झटकते आणि परत त्याच्यापासून एवढ्या लांब जाऊन उभी राहते की आता पण अनिलला दिसत नाही. हे सगळं एवढं पटकन होतं की अनिलला पण काही समजत नाही. त्याचनंतर कपाळावर आठ्या पाडून ती गेली त्या दिशेने बघत राहतो. रोहन इकडे ये. इथे माझ्याजवळ बस. आजोबा रोहनला त्यांच्याजवळ बोलवतात आणि त्याला जवळ बसून पण घेतात. घाबरू नको, मी आहे ना. तुझ्या बापाने नाही लग्न लावून दिलं तर मी लग्न लावून देईल तुझं त्या मुलीशी. जर ती मुलगी स्वखुशीने या गोष्टीसाठी तयार असेल तर आजोबा बोलतात. तसा रोहनच्या जरा जीवात जीव येतो. तो आजोबांकडे बघू लागतो. ती तयार आहे आजोबा. ती पण माझ्यावर प्रेम करते. आम्ही दोघं पण एकमेकांवर खूप प्रेम करतो. तिचा होकार आहे. रोहन पटकन आजोबांना बोलून जातो. मग प्रॉब्लेम काय आहे? मी तयार आहे ना तुझ्याशी लग्न करायला. मग झालं तर लावून देऊ की तुझं लग्न आम्ही. कोण आहे ती सांग. कुठली आहे? तिचं नाव काय आहे? गाव काय आहे? आजोबा बिनधास्त बोलून जातात. खरं पण त्या मुलीचं खानदान ऐकून त्यांचे पण 12 वाजणार होते. प्रॉब्लेम तिच्या घरच्यांचा आहे आजोबा. आता कुठे अनिल मध्यस्थी घेतो आणि त्याचा आवाज ऐकून सगळे त्याच्याकडे बघू लागतात. तुला माहीत होतं हे सगळं आधीपासून? गोदावरी अनिलकडे बघत बोलतात. 2 दिवस आधीच समजलं आहे. ते पण याला रंगेहात पकडलं म्हणून. अनिल सांगतो तसं आता बाकी सगळे कपाळावर हात मारून घेतात.
तसं रोहन मान खाली घालून गप्प बसून राहतो. तिचे वडील खूप शिस्तबद्ध आहेत आजोबा. प्रेमविवाह या गोष्टीची चीड आहे त्यांना, आणि त्यात आपली आणि त्यांची तर जुनी दुश्मनी आहे. काय दुश्मनी हे तर तुम्हालाच सगळ्यांनाच माहीत. अनिल बोलतो तसं सगळे एकमेकांकडे बघू लागतात. आपला जुना दुश्मन कोण? मुळात आपली तर कोणाशी दुश्मनी नाहीये. कोणाबद्दल बोलतोयस तू अनिल? शशिकांत अनिलला विचारतात. तुमचे लाडके एकुलते एक मेहुणे आणि आमचे परमपूज्य मामाश्री यांच्याबद्दल बोलतोय मी. रोहन आणि कोमल एकमेकांवर प्रेम करतात. अनिल आता समोर येत काका शशिकांत, गोदावरी आणि सुषमा काकीकडे बघत बोलतो आणि ऐटीतच समोरच्या सोफ्यावर जाऊन रेलून बसतो. पण त्याच्या तोंडून ऐकलेल्या व्यक्तीचं नाव ऐकून गोदावरी आणि शशिकांत एकमेकांकडे बघू लागतात. त्याचनंतर आता इथे क्षणाच्या डोळ्यासमोर त्याचा भूतकाळ जो आहे तरळून जातो त्यांच्या. तर काका आणि काकी एकमेकांकडे बघत गोदावरी आणि शशिकांतकडे बघू लागतात. त्यांच्या काळात घडलेल्या गोष्टींना आठवून काकांना चेहऱ्यावर रागाची लकेर स्पष्ट दिसू लागते, जे अनिल बरोबर ओळखून जातो. लहानपणापासूनच तो बघत आला होता. मामा आणि त्याच्या बाबांकडे काही ठीक नाहीये, आणि कुठे ना कुठे काका पण याच गोष्टीमुळे मामाचा राग करत आले आहेत. पण नक्की झालं काय होतं हे कितीतरी वेळा अनिलने विचारण्याचा प्रयत्न केला होता. दोघांना पण कधीच त्याला काही सांगितलं नव्हतं. पण आज कदाचित सगळं उघड होणार होतं. त्या मुलीशी तुझं लग्न होऊ शकत नाही. चांगलं राहशील तू तिला विसरून जा, आणि तिला पण सांग की तुला विसरून जा. काका रागातच रोहनला बोलतात. पण त्याचं बोलणं ऐकून रोहन उठून उभा राहतो. तर अनिल आणि दामिनी पण कपाळावर आठ्या पाडून त्याच्याकडे बघू लागतात. का 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 प्रॉब्लेम काय आहे आमच्या लग्नात? आम्ही दोघं तयार आहोत तर काय प्रॉब्लेम आहे? रोहन पण रागात चवताळतो. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? त्या मुलीचा विचार जो आहे तो करणं सोडून दे. तुझं आणि तिचं लग्न या जन्मात तरी होणं शक्य नाहीये, असं आता ते सगळेजण बोलत असतात. रोहनचे वडील बोलतात. चेहऱ्यावर तर राग स्पष्ट दिसत होता. डोळे अक्षरशः रागाने लालभडक झाले होते. अनिल तर शॉक झाला होता त्यांचा राग बघून. पण का? काय प्रॉब्लेम आहे? आम्ही दोघं पण प्रेम करतो एकमेकांवर. बाबा प्लीज समजून घ्या. कोमल सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करते. रोहन अजून पण त्यांच्यासमोर बसून त्यांना विनवणी करत होता. पण काका काय त्याचं ऐकायला तयार नव्हते. मुळात ते एवढे का रागवत आहेत हेच तिथे कोणाला कळत नव्हतं. फक्त काकी गोदावरी आणि शशिकांत सोडले तर आजी आणि आजोबा पण त्यांचा राग बघून जरा विचारात पडले होते. बाबा, मी पण तुम्हाला सांगतो, लग्न केलं तर मी फक्त कोमलशीच करणार, नाही तर लग्नच नाही करणार. रोहन पण रागात उठत बोलतो. चिडणारच ना तो, कारण न सांगता त्याचे वडील नाहीचा पाढा लावत आहेत. कानफाड रंगवीन बघ. जास्त बोललास ना तर सांगितलं ना, नाही होणार तुमचं लग्न. तुमचा कधीही न होणारा सासरा तुमच्या नात्याला संमती देणारच नाही. काका आपण चिडून बोलतात. अगदी क्षणात वातावरण गरम झालं. तर एवढा वेळ मजा मस्ती चालू होती, ती क्षणात आता गायब झाली होती. काका खरंच खूप सिरियस झाले होते. पण आता अनिललाच कारण शोधून काढायचं होतं. काकाचा राग बघून रोहन पण उठून रागातच बाहेर निघून जातो. तो एवढा रागात दिसत होता की न जाणं
रागाच्या भरात स्वतःलाच काहीतरी त्रास करून घेईल का या भीतीने दामिनी अमृता आणि राहुलला त्याच्या मागे लावते. इकडे घरात काका पण रागात निघून जाणार की अनिल त्यांना अडवतो. 1 मिनिट काका, असं काय कारण आहे की तुम्ही सरळ लग्नाला नकारच देत आहात? तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स कसा आहे की मामा हे लग्न मान्य करणारच नाही? अनिल काकांसमोर उभा राहत बोलतो. सगळेच आता काकांच्या बोलण्याकडे कान लावून बसले होते. मला माहीत आहे की तो हेकेखोर माणूस आहे. ते मी खूप चांगल्याने ओळखतो आणि त्यात भूतकाळ लक्षात घेता आता तो मला आणि तुझ्या बापाला दारात पण उभं करत नाही. काका बोलत असतातच की अनिल परत त्यांना टोलवतो. पण का? तेच कारण मला आज जाणून घ्यायचे. असा काय वाद झाला आहे तुमच्या तिघांमध्ये की तुम्ही तिघे एकमेकांबरोबर बोलतच नाहीत? बोलायचे लांबच तर एकमेकांकडे बघत सुद्धा नाहीत. एवढे जवळचे नातेसंबंध असून सुद्धा मामा आणि तुम्ही एकाही कार्यक्रमात एकत्र नसतात. आलात कधी? मामा सुद्धा आपल्या घरी कधी आले नाहीत. ते तर आजी आणि आजोबांमुळे त्या मामी आणि कोमल इथे येत होत्या. बघायला गेलं तर सगळ्यांना सगळं चांगलं वाटेल, पण तुमचं नातं ठीक नाहीये का? अनिल घडाघडा बोलतो. बरोबर बोलतो अनिल. काय वाद आहे तुमच्यात आज समोर येऊनच दे. आजोबा पण अनिलच्या बोलण्याला दुजोरा देतात. वाद असा आहे की तो कधीच मिटू शकत नाही आणि आम्ही मिटवायला तयार पण नाही, पण तो नेहमी आडकाठी करतो. तो आहे जसा स्वतःचं म्हणणं खरं करणारा. काका शून्यात नजर लावून बोलतात. तुला माणसाबद्दल एवढं सगळं कसं माहिती? त्याचा स्वभाव कसा आहे, खडा आहे, तुला अवगत असल्यासारखं वाटतंय. एक एक कोडं जे आहे ते सोडवत घ्यायचं अनिल ठरवतो. त्यासाठी तर त्याने धीराने घ्यायचं ठरवलं होतं, कारण तुझा मामा रवीचा जिगरी यार होता. बेमिसाल मैत्री होती त्यांची दोघांची. एकमेकींसाठी जीव द्यायला लावला असता तरी हसत हसत तयार झाले असते. एवढे जिगरी यार होते दोघं. आता शशिकांत रवी काका यांच्या बाजूने बोलू लागला. काय? मामा आणि काका मित्र होते, ते पण जिगरी यार? अरे मग एवढं काकडं कसं काय आलं त्यांच्यात? एवढं काय झालं होतं की एकमेकांसाठी जीव द्यायला देणार असणारे जिगरी आता एकमेकांचे तोंडही बघायला तयार नाहीत? अनिल पूर्णपणे धक्क्यात होता. आता एक एक उलगडा होत होता की त्याला त्याचं पचवणं कठीण जात होतं. ही गोष्ट तर मला आठवत आहे. मी शशिकांत आणि गोदाचं लग्न व्हायच्या आधी बऱ्याच वेळा रवीच्या तोंडून भानुदासचं नाव ऐकलं होतं. म्हणजे सूट याला विचारलं की बाबा कुठे निघाला आहेस, तर याचं ठरलेलं उत्तर असायचं भानूला भेटायला निघालो आहे. पण नंतर काय झालं काय माहीत नाही मला. आजी पण बोलतात. तसा आता अनिल काकांकडे बघतो तर काका जे आहेत ते अजून पण शून्यात नजर गाठून बसले होते. तर शशिकांत आणि गोदावरी दोघांचे डोळे भरून आले होते भूतकाळ आठवून. याला जबाबदार मी आहे, शशिकांत बोलतात. आता हे काय नवीन अजून एक कोडं? अनिलचं डोकं फुटायची वेळ आली होती. आता त्याच्यावर या घरच्या नात्यांच्या गुंतागुंतीमध्ये दामिनी ज्योती पण पूर्ण हँग झाल्या होत्या. नक्की काय चालू आहे यांच्या संदर्भच लागत नव्हता त्यांना. आता सगळे शशिकांत पुढे काय सांगतायत हे ऐकण्यासाठी उत्सुक झाले होते. सगळे असे कान लावून बसले होते त्यांच्या बोलण्याकडे. दामिनी, काकी आणि ज्योती गोदावरीकडे बघत त्यांच्या जवळ जाऊन उभ्या होत्या. कधीही गोदावरीचा बांधा फुटेल अशी अवस्था झाली होती त्यांची. तर आजचा भाग इथेच संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.